ओ हं. ऐका ना, आता काय म्हणले हं? पोरं झोपले होते ना, मला झोपू दे ना, मी झोपून घेतो. अशी काय करते हो? मग चला ना म्हणले. नको, हा माझे हात पाहिजे गळाले. आता बाई हं. काय करावं तुम्हाला? अगं जावं काही मग, हा? काही करता तर आलं पाहिजे ना. मला झोप येऊन राहिली. तुम्हाला कायची झोप भरली हो? अगं आता म्हातारा झालोय, मला इंटरेस्ट नाही येत, मूड नाही येत. हा? हं. नवीन नवीन आपलं लग्न झालं तेव्हा तुम्ही झोपायचे तरी, हा? दिवसा जागी न रात्रीची जागी. तेव्हा तर तो पावर वेगळा होता ग. बरं जाऊ दे, ते नका काढीत बसू. चला, नको. पोरं झोपले परत पोरं उठले ना तर आपल्याला काहीच करता नाही येणार. आपण ते हात पाय दुखून राहिले ना माईक, हात पाय दाबू का तुमची? नुसते दाबून नाही होणार. मग त्याच्यात जोश यायला पाहिजे ना काहीतरी. मग आता जोश यासाठी आता काय करावं बाई? हं? हं? म्हणजे हात पाय गळाल्यासारखं झाले का? हा हं. उठवतच नाही का? ना ते उठत नाही. हा हं. उठत नाही? अहो मग तुम्हाला काही गोळी बिळी आणू का एखादी डॉक्टर? हा, गोळी बिळी जर आणली तर थोडं बरं वाटत. म्हणजे अशक्तपणा आलाय का? अशक्तपणा आलाय. हं. बरं जाऊ द्या, हं. गोळी आणेल मी तवर. चला आता तोवर काय करू? तू एक काम कर, तू मला डोकं लावू नको, माझे हात पाय गळाले. तू तू उठ इथून, उठ उठ. अगं नाही नाही हो, तुम्ही काय नाही येड्यावानी करू अगं राहिले? तू उठ इथून, नाही तर मी तिकडे जाऊन बाहेर जाऊन झोपल. कुठं? बाहेर वाट्यावर. नका नका, नाही नाही चला तिकडे, चला घरात चला मग. नाही नाही करत अहो, चला मग. नाही नाही ते मला नको. काय मी काय म्हणते? नको हो हो नको नको. अहो, ऐका ना. अगं नको म्हण. हा? नको नको मला नाही यायचं. तुम्ही कुठे झाले आता? मी चालू वाट्यावर. हा? घरात नाही मला झोपी. ऐका म्हणा. हा? काय करावं यांनी? काही नको करू. का हो? हं. मी काय म्हणते, हं. तुम्ही आता येडे झोपले का? हं. हा? मग तुम्हाला यायचंच नाही का? अगं माझ्या हात पाय मला गोळी घेऊन येऊ एखादी. हा? गोळी आणू. हा, गोळी आणाय जाते पण म्हणले पोरं झोपेल होते. बाई काय करावं या माणसाला? हा, नवीन लग्न झालं तर मला असा गडीवर सोडित नव्हता. हा, आणि आता म्हणजे असा हातच लावी ना बाई. हा, कोणी काही केलं तर नाही. नवीन लग्न झालं तर एक मिनिट मला सोडित नव्हता. हा, आणि आता तर हातच लावून देईना बाई. घरातून लगेच बाहेर आले झोपायला निघून. हा, आणि घेतलं झोपून. काय करावं बाई? हं. अहो, काची झोप भरली तुम्हाला? अगं झोप नाही येत. तुम्ही चला तर 5 मिनिटं. तुम्ही उठा. हे बघ, मी येणारच नाही. काही अडवान्स पोरं मायले हात पाय दुखत आहे उठतील ना परत. ना. उठू दे मग. हा, जाऊ दे, उठू दे वय. मग पोरं उठल्यावर काय करता येईल का? तिकडे जाऊ आपण. एक तर तुम्हाला माहिती आहे ना, हं. एवढे पोरं, एक तर 6 पोरं आहे, ते उठले तर काय करायचं मग? मग ते काही एकदाच उठणार आहे का? अहो ते आता उठतील थोड्या वेळाने, अर्ध्या तासात लगेच. जाऊ दे, उठू दे. चला. नाही नाही मला नाही यायचं. हं. काय करावं आता? डोकंच काम करीना मग. चाल बाय, हात पायच लय दुखत आहे वाटतं. अजिबात त्यांना तरारीच राहिली नाही. एखादी गोळी तरी घेऊन येते जाऊन. जावंच लागेल मला आता, पर्यायच नाही. या असं कवर चालायचं. चल जाऊन तरी पाहते. काय भाऊजी? हा, थोडी टेन्शन मध्येच होते. काय झालं? अहो भाऊजी, तुम्हाला सांगते, तुमचा भाऊ आहे ना, हल्ली नुसते गळ्याला वाणी करून राहिले. आता तिथे वय झाले ना ग, हा वय झाले. हा, वय जरी झाले पण तुम्हाला सांगते. तू त्या टायमाला तू इतका येडापणा करेल. हा तू वय पाहिलं नाही, फक्त माणूस पाहिलंय, पैसा पाहिलाय, पण तू तिचं वय पाहिलं नाही. हा, नाही तुम्हाला सांगते, लगीन झालं ना तर दिला आई बापानी करून. हा, चालतं. पण तरी बी चांगले, आता आम्हाला 5-6 पोरं झाली. मग अडचण काय? पण तुम्हाला सांगते, आता एवढ्या 5-6 महिन्यात आहे ना, लईच गळाल्या आणि त्यांना अशी ताकदच नाही होत. ग्रुपच नाही राहिला काही गोष्टी. हा, मग मी ना काय चालले होते, म्हणले मेडिकल मध्ये जावा, एखादी गोळी तरी पाहावा. गोळी पर मेडिकल मध्ये काय जाते? हा रात्री ना परवा दिवशी माझे हात पाय ठणकत होते, हा असे हात पाय जाम झालते ना. हा मेडिकल मध्ये गेलो, म्हणलो मला ना मस्त तरतरी ना गोळी द्या. हा हा तिने गोळी दिली, तुला सांगतो गाव मला थरतरी आली. हा ना. अशी तरतरी आली, तुला सांगतो हा, का माप नाही परत. मी बाय भाऊजी, मग मला द्या ना एखादी, मी तरी यांना देऊन पाहते. नाही त्याला गोळी जर त्याला तरतरी आली ना वय नाही, मग तुम्हाला सांभाळायला लागेल.
नाही जाऊ द्या, पण मी काय म्हणते या असं गळांडून आथूर नाव पाडण्यापेक्षा आहे ना थोडी तरारी आली ना तर कामधंदा तरी तो आतून फाडाय वाचलाय जर गोळी खाली तर तो सोपा नाही ती गोळीचा पावर. हा ना. हा मी 3 गोदर तोडला रात्री. तेव्हा ठर आवाज आला तेव्हा बायको पळत आली म्हणून काय झालं तुम्हाला कुण आले बळ. बाय म्हणजे एवढी ताकद आली म्हणलं तुम्हाला? तुला मा बळ जर पाहिलं हा. तर तू पार जीवच बाहेर काढशील म्हणलं. मग मी काय म्हणते, काय? मग कोणत्या मेडिकल मधून घेतली मला नाव सांगा ना मेडिकलचं. मेडिकल जवळ आहे का? जायचं नाही याचं एवढं उन्हात नाही मी आलं. जाते बाय आता मानावऱ्यासाठी मला करणंच आहे. वहिनी एक हाय उरेल माग. आहे का? मग काय मस्त महागाची गोळी ती जवळ आहे ना 50 रुपये एकच गोळी. हा का? मी 100 रुपये 2 आणले होते. एक खाली ना हा. आणि एक हाय शिल्लक ही गोळी ना. 50 रुपयाची का? असू द्या, हा. मानावऱ्यापेक्षा का बाई गुण आला तर वहिनी 100 घे बघ तू आखून. अहो 200 घ्या हा मग. आणि ही गोळी त्याला चार हा हा आणि दुधात चार हा. नाही तर मग थंड पाण्यात. पाण्यात दिली हा का? चालेल. पाण्यात मग पाय तुला आहे ना 15-20 मिनिटात काय त्याला फरक पडतो पाय. हा ना. हा. हा नाही तसं तुम्ही खोटं नाही बोलणार माशी. वहिनी उठूनच बसन उठून खाटकान उठून बसन. हा ना. तो हाताना दाबला तर तो खाली बसता नाही. अहो तुम्हाला सांगते नुसतं मरगळ घेत होते माणूस. ए बाई नुसतं पडत मग आता डोकं मी चालत काय नाही. तो नाही मरगळ घेते सगळं शरीर मरगळ घेते. हा ना. ही जर गोळी जर खाली ना तिची मरगळ जाईल सगळं कोण तो टाईट होईल. ते म्हणते हाता पायला जीवच नाही. या ना पाय ना कसं जीव. हा ना. बरं मी काय करते आता, मी पहिले जाते आणि लगेच पहिली गोळी देऊन टाकते. आणि तू फक्त एवढी ना गोळी चार. हा मग तू मस्त काय भाऊजी ना मानावरीला गोळी चारली हा. मानावरीचं बरं सगळं दुखणं हटलं. हा हा. हा बरं मग जाय मग. जाते मग देते लगेच. हो. हा? बरं. हो आम्ही काय म्हणते, आली का पुन्हा तू उठवायला? उठवायला आले, हं, गोळी द्यायला आले. तुम्हाला ताराजी नाही ना, हात पाय दुखत आहे ना. हं. मी गोळी आणली. उठा उठा. तिनं होईल का चांगलं? मग थांबा, पाणी आणते मी तुम्हाला. धरा काय गोळी? पाणी घे. हं. घेऊ? हा घ्या ना. होय खायले ना सकाळी. घ्या. आणि आता आहे ना बर का, गडीभर पडून घ्या. वाटलं तर मी ना तुम्हाला पांघराय आणून देते काहीतरी. हा पडून घ्या. तुम्हाला आहे ना बरं वाटेल तर हात पायाला तार येईल जरा. असं का? हा घ्या झोपून घ्या. घेतलं. घ्या झोपून. गोदडी आणू का पांघराय? हं. गोदडी आणू. बाई झोपले काय? हो जरा गोदडी घ्या. घ्या झोपून. तोंडावर पांघरून घ्या का? हा घ्या घ्या. उठू नका आता, म्हणजे बरं वाटेल जरासं बरं का. बाई यांना तर इंटरेस्टच राहिला नाही. हा नाही तर पहिले 1 मिनिट मला अशी बाहेर बसून देत नव्हते. आणि पोरं जर झोपले तर मग तर लगेच ओढून न्यायचे. पण आता एवढं 2-4 महिन्यामध्ये माणूस फार गळूनच गेलं जसं. पाहू आता गोळी दिली. गोळी दिली आता पाहू काय फरक पडत. एक गोदर का? कुठे आहे ग तू? अहो मीडच आहे काय? मिळत आहे का? हा लय दिवसानं आता मला मौका मिळाला इकडे सर. काय हो? हं? अगं हे तुझं कलर आणि शरीर नुसतं डोक्यात घुमून राहिला तू. हा तू अगं ये ना. अहो या काय येडच आहे ना. हं? झोप बाई झोप ना. भाऊजी म्हणत होते बरं का, म्हणून गोळी ए पावर येईल. मी का पाय कायला तयार नाही. चल झोप. अहो ऐका येड नका. अगं रंगाने तू गोरी ग दिसतीस पोरी जवळ ये लाजून नको. अगं ये जवळ. अहो, ऐका ना. हं. ऐकू राहिले तुम्ही. नाही मी बरोबर करतो. हो. हा अहो मी काय म्हणते, इकडं पुढं कोणी पाहिल ना. नाही ना पाहिलं आपण काय उष्ण आणले का? अहो सोडा. अगं नाही. अहो पोरं उठतील ना. अगं उठू दे ना. आई, मग- मगाशी तुम्हाला एवढ्या दिवसापासून म्हणत होते तवार नाही म्हणत होते. मला ऐकायला सवड नाही. टाइम नाही. चल झोप. हो, हं, पोरं हं. उठले वाटतं. हं?
पोर उठले काय ना बाई. त्यांना झोपवय. हा झोप वय सोडा नाही सोडा म्हणते ना. नाही म्हणतो अहो, ना. असं काय करू राहिले? सोडा ना. अगं थांब. ना, सोडा. ग बसा. हो ऐका ना. अहो, सोडा ना. अहो, तुम्ही पोरं उठतील ना. काय करू राहिले तुम्ही? काय करावं या माणसाला? अहो, ऐका ना. मी काय म्हणते सोडा ना आता. एवढी पावर आली तुमच्या अंगात. हा हो पोर उठतील ना. ती गोळी आहे ना का? लय भारी. अहो बाप, मी काय म्हणते काहीच नाही म्हणतो. हा अहो मी काय म्हणते ऐका ना. नको. अहो खूप दार नाही लावले. अहो दार नाही लावलं. काय करू राहिले तुम्ही? भावरच त्या बाप. अहो सोडा. आहे. हो आता मी काय म्हणते ऐका ना तुम्ही.